जय जय गोविंद हरे, जय जय गोपाल हरे, जय जय गोविंद हरे, जय जय गोपाल हरे, जय जय गोविंद हरे, जय जय गोपाल. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ वाचन, चर्चा आणि निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहज स्वागत. 2 वाजलेले आहेत. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. चला पहिल्यांदा प्रार्थना करू आणि मग सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. एक छोटासा विनोद सांगतो आणि मग सुरुवात करू. 4थ्या वर्गाचा इंग्लिशचा ग्रामरचा पेपर होता आणि त्या ग्रामरच्या पेपरमध्ये अपोजिट शब्द लिहायला सांगितले होते. तर डाव्या साईडला दिलं होतं लव आणि त्याच्या अपोजिट शब्द काय असेल इंग्लिशमधला तो लिहायचा होता. आपण सगळ्यांना माहिती आहे लवच्या अपोजिट काय होतं, हेट, हो ना. एका मुलांनी लवच्या अगेन्स्ट तिथे अरेंज्ड असं लिहिलं होतं. कुठल्याही गोष्टीला आपली मनस्थिती, आपल्या डोक्यात काय चाललंय त्याप्रमाणे आपण बघतो. कुठेतरी घरी लव्ह मॅरेज वर्सेस अरेंज मॅरेजची चर्चा त्या 4थ्या वर्गातल्या मुलासमोर झाली असेल आणि म्हणून त्यांनी लवच्या अगेन्स्ट अरेंज असं लिहिलं. विनोद जरी असला तरी आपल्या बाबतीतही अनेकदा असं होतं. एखाद्या गोष्टीला आपण कुठल्या दृष्टीने बघतो, हे त्यावेळेचे आपल्या मनातले जे संस्कार असतात ते तिथे काम करतात. आज असेच काही गोष्टी आपण ऐकू, इकडच्या काही लोकांची उदाहरणं ऐकू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. तर गादी ब्राह्मणाची गोष्ट तुम्ही वाचली आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगण्यासारखं आज असं काही नाही. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की हा गादी ब्राह्मण असाच गेला, तपस्या केली, त्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं आणि मग त्यांनी म्हटलं की मला तुमच्या मायेचा खेळ बघायचा आहे. आणि एक दिवस संध्या करत असताना, सरोवरात असताना, तो अघमर्षण मंत्र असतो, तो म्हणता म्हणता तिथे त्याला अचानक काहीतरी भास झाला. मग लक्षात आलं की आपण मेलो आहोत, आपलं शरीर पडलेलं आहे. आणि तिथे मग आपली पत्नी, आपले आईवडील हे असे सगळे शोक करतायत, दुःख करतायत. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा जन्म घेतला. मग एक कटंज म्हणून एका शिकाऱ्याच्या घरी जन्माला आलो. मग त्या शिकाऱ्याचाच मुलगा मग पुढे वाढला. अशा रीतीने वाढत मग पुढे सगळीकडे दुष्काळ आणि त्या दुष्काळातून हा कुठल्या तरी नगराकडे गेला आणि त्या नगराच्या लोकांनी, तिथल्या हत्तींनी याला माळ घातल्यामुळे हा राजा झाला. आणि हा राजा झाल्यानंतर काही काळ राज्य केलं आणि मग तिथे याच्या गावातले लोक आले तर त्यांनी याला ओळखलं
आणि मग त्या राज्यातल्या लोकांना कळलं की अरे आपला राजा हा एक अतिशय क्षुद्र शिकाऱ्याचा मुलगा असा काहीतरी होता आणि जंगली होता, अडाणी होता. त्या लोकांनी पश्चाताप करण्यासाठी बऱ्याच जणांनी अग्निप्रवेश करायला सुरुवात केली. ह्यालाही तसंच वाटलं, ह्यांनी पण मग अग्निप्रवेश करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण त्या सरोवरातच तिथे स्नान करतो आहे. मग हा सगळा काय प्रकार आहे, काय भ्रम आहे, हे सगळं काही त्याला कळलं नाही. त्याने ते तसंच सोडून दिलं. मग एक दिवस इथे शिकारीने एक प्रवासी आला आणि त्या प्रवाशाने पण एक्झॅक्टली हेच सांगितलं की असं असं एका नगरात घडलेलं होतं. मग हा गादी ब्राह्मण तिथे जाऊन बघून आला की खरंच असं घडलं होतं का. आणि हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पुन्हा परत येऊन या सगळ्या मायेच्या खेळाबद्दल भगवान विष्णूंची त्यांनी पुन्हा तपस्या केली आणि त्यांना प्रसन्न केल्यावरती त्यांना काही प्रश्न विचारले आणि तो जो उपदेश भगवानांनी केला आहे तो उपदेश फार महत्त्वाचा आहे. तर आज थोडं त्या उपदेशाच्या अँगलनी बघू. आज आपल्याला शक्य झालं तर उद्दालक आणि गाधी या दोघांच्याही कथा, त्यांचे सारांश, त्यांचा काय अर्थ असेल तो कळला तर आपण बघूया. शलाकाताई, तुम्ही उद्दालकचं ध्यान घेतलेलं आहे का? नाही घेतलं. उलट सगळ्यांकडून अशी विनंती आहे तुम्हाला की ध्यान घ्यावं आज किंवा मग इतर वाचनाच्या दिवशी जेव्हा केव्हा जमेल तेव्हा. बरं बऱ्याच जणांनी सांगितलं, फोन पण आला की येतील सर येतील का आणि ध्यान घेतील का. बरं, थोडं मला अगोदर सांगितलं ना, एक दिवस अगोदर, तर आपण प्लॅन करू. असं काही नाही. विसरले तुम्हाला काल फोन केला. बरं, नाही आजचं नाही, सांगायचं विसरले. वीकडेज मध्ये सुद्धा असं असेल ना तर मला हा. एक दिवस अगोदर आयडिया दिली की आपण ध्यान घ्यायचंय तर मग सोमवारी उद्या घेऊया का मग? कारण आता आपला तोच विषय चाललेला आहे, गादी ब्राह्मण आणि प्रल्हादाचं झालेलं हा. आहे. तर मग त्याच्या दरम्यान घेता येईल का उद्या? उद्या हो घेऊ 2 वाजता. मला अगदीच काही वेळेवरती गडबड झाली तर, कारण सध्या मी बरंच ते ऍडमिशनच्या ह्याच्यात आहे सध्या. आम्ही वाचन कंटिन्यू ठेवू. तुम्ही मला कळवा, त्याप्रमाणे मग वाचन आपण थांबवून ध्यान घेऊ. उद्या किंवा परवा जसं जमेल. ठीक आहे, करू. तर गादी ब्राह्मणाला भगवान जेव्हा उपदेश करत आहेत आणि त्याने विचारलं की हा सगळा मायेचा खेळ काय आहे, तेव्हा भगवान म्हणतात की जे आत्मतत्वाला विसरतात त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशा होतात. स्वतःला विसरल्यानंतर मग हा जगाचं जे काही स्वरूप आहे ते सगळं भ्रमच आहे. तो म्हणे मी आत्ता इथे बसल्या बसल्या हे सगळं स्वप्न बघितलं की हा भ्रम झाला, पण तिकडे जाऊन बघितलं तिकडे प्रत्यक्षात गोष्टी खऱ्या होत्या. त्या नगरामध्ये तिथे लोकांनी आत्मदहन केलं असंही म्हटलं. त्या एवढ्या छोट्याशा काळामध्ये माझा मृत्यू होऊन पुनर्जन्म होऊन पुन्हा या सगळ्या गोष्टी घडल्या, हे कसं काय शक्य आहे आणि ते खरंच घडलं असंही दिसतंय. हाच प्रश्न आपल्याला लवण राजाच्या बाबतीत पण आलेला आहे. तर त्याच्यावरती उत्तर जे दिलं भगवान विष्णूंनी आणि ते फार सुंदर आहे. त्याच्यावरती थोडा आणखी विचार अवश्य करा. म्हणजे पुस्तकामध्ये अगदी 2-3च ओळी त्याच्या आलेल्या आहेत, पण जेव्हा विचार करू तेव्हा लक्षात येईल की याच्यात अर्थ किती गहन आहे आणि तो मी थोडा सांगायचा माझ्या परीने प्रयत्न करतो. तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली असेल कदाचित त्या विषयावरती, पण एक वेगळा दृष्टिकोन. तर त्यांनी म्हटलं की हे जे अनुकूल प्रतिकूल ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपण आपल्या मनाने केलेल्या कल्पना आहेत. कल्पना काय आहेत की मुळात इथे काळाची संकल्पना आहे, दिशा किंवा देश ही संकल्पना आहे. म्हणजे मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे किंवा माझा एवढा आकार आहे, ही देशाची कल्पना. आणि एक अगोदर घडतं त्याच्यानंतर दुसरं घडतं, ही काळाची कल्पना. तर भगवान सांगतात की काळ आणि दिशा किंवा देश ह्या मुळात संकल्पना आहेत फक्त, प्रत्यक्ष हे वास्तव नाही आहे. जर आत्मतत्वाच्या दृष्टीने विचार केला तर ह्यातलं काहीही खरं नाही. आणि आपण तसा जर थोडा विचार केला की इथे ह्या सूर्य आणि चंद्र ह्यांच्या फिरण्यामुळे किंवा यांच्या भोवती आपण फिरतो की जे काही ती परिस्थिती असेल, त्याच्यामुळे 1 दिवस झाला, 1 महिना झाला, अशा प्रकारची कालगणना होते. अशा प्रकारे आपण वेळ मोजतो. आता हा जो 1 दिवस आहे आपला, हा जर आपण काही अंतरावरून विचार केला, आकाशगंगेमधून विचार केला, त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर लक्षात येईल की हे एक क्षण सुद्धा नाही आहेत. आपल्या दृष्टीने इथे 24 तास हा 1 दिवस असतो किंवा 365 दिवस 1 वर्ष असेल, परंतु
हा सगळा सापेक्ष आहे. मी जर का कुठे एखाद्या आकाशगंगेच्या टोकावरती असेल, इव्हन दुसऱ्या ग्रहावरती असेल, तरी हा वेळ अगदी क्षणिक होऊन जातो. मग असं जर असेल तर हे जे सगळे अनुकूल आणि प्रतिकूल किंवा ह्या घटना घडणं, या घटनांना काही अर्थ उरत नाही, कारण एका क्षणात सगळंच काही घडून गेलेलं आहे. याच्यासाठी दुसरा जो भाग आहे आपल्या बाबतीत, आपल्या जीवनाच्या बाबतीत, मी मागे ही कथा कुठल्या तरी सत्रामध्ये सांगितली आहे, जी 100 दिवसांची सत्र झाले होते, मी माझ्या बाबतीत होती, की एकदा ह्या मार्गावरती असू ना आत्मज्ञानाच्या, मग ग्रह, तारे, पत्रिका, कुंडली, ह्या सगळ्या गोष्टींना पण तेवढा अर्थ उरत नाही. का नाही उरत? कारण जर अज्ञान आहे, त्यांनी अगदी स्पष्टपणे ते वाक्य म्हटलं, अज्ञानी असाल तर तुमच्यासाठी अज्ञानामधून ह्या सगळ्या संकल्पना निर्माण केल्या, की मला अमुक ग्रह अनुकूल आहे, मला तमुक ग्रह प्रतिकूल आहे, हां माझ्या पत्रिकेत असा दोष आहे, माझ्या पत्रिकेत तसा आहे, किंवा इव्हन बाकीचे सुद्धा जे आचार विचार ह्या गोष्टींना सुद्धा ते नियम जे आपण लावतो ते सुद्धा जे अज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने. असं नाही की हे अजिबात खोटं आहे किंवा काय आहे, कारण जो बघतोय त्याच्या दृष्टीने ते खरं आहे, जीवनाचं वास्तव्य आहे, वास्तव आहे. आता जसं म्हटलं त्या मुलाने की लवच्या विरुद्ध अरेंज हे त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे, आणि त्याला जर तुम्ही उभ्या एखाद्या मॅरेज ब्युरोच्या कन्सेप्टमध्ये घेऊन गेले, हाच प्रश्न तो मॅरेज ब्युरोला विचारा बरं, लवच्या अगेन्स्ट काय होतं, ते म्हणतील अरेंज मॅरेज होईल. बरोबर आहे. तर प्रत्येकाच्या दृष्टीने ते वास्तव आहे तसंच आहे, ते बरोबर आहे. पण आपण ज्या मार्गावरती चाललो आहे त्याच्यामध्ये आपण ह्याला किती महत्त्व द्यायचं, किती त्याला दुर्लक्ष करायचं, हा एक बॅलन्स आपल्याला साधावा लागेल. आपल्या परिस्थितीवरून, आपल्या मनाची स्थिती काय आहे त्याप्रमाणे हा बॅलन्स साधावा लागेल. तर तसं जर म्हटलं अनुकूल प्रतिकूल, तर हे ग्रह तारे वगैरे हे सगळे सुद्धा आभासी आहेत, ह्याच्यातलं काहीच निर्माण झालेलं नाही. मग कुठला राहू, कुठला केतू, कुठला शनी, कुठला मंगळ, करेक्ट, यांना माझ्या दृष्टीने काहीच अर्थ नाही असं जर म्हटलं तर त्यात गैर काही नाही आहे. पण ते थोडंसं मनाची शक्ती तेवढी असली पाहिजे. उद्या एखाद्याने म्हटलं नाही नाही तुम्हाला रोज तुम्हाला शनी आहे तर निदान मारुतीच्या मंदिरात जा, दर शनिवारी तेलवात द्या तिथे ठेवून, असं जर म्हटलं तर ठीक आहे. म्हणजे थोडे अजून मी तेवढा निर्वाणला पोहोचलेलो नाही आहे, अजून मुक्त नाही आहे, मला वाटतं आवश्यक आहे, तर तेही करेल. अशा दृष्टीने बॅलन्स ठेवायचा, पण मनात भीती नाही ठेवायची. ओके, हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल, असं नाही. हा जो एक किस्सा मी पूर्वी सांगितला होता की आम्ही ज्योतिषाकडे गेलो होतो आणि माझ्या बाबतीत की हे जे काही मी वेगवेगळे निर्णय घेत होतो, जॉब सोडण्याचे आणि आणखी काय, तर त्या ज्योतिषाने पत्रिका बघितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तर जॉब केलाच नसेल, तुमच्या हातात इझी मनी आहे, तुम्हाला काही विशेष कष्ट न करता पैसे मिळायला हवे. तर मी म्हटलं नाही मी केलं, 22 वर्ष चांगला केला. म्हणे मग तुम्हाला काही विशेष कष्ट पडले नसतील करायला. म्हटलं ते खरं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मग अशा फील्डमध्ये जा की जिथे तुम्हाला मेहनत न करता पैसे मिळू शकतील. वास्तविक असं काही नाही आहे, पण खूप वेळ न देता, त्याचं म्हणणं असं होतं की कमी वेळ द्या पण तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील. तर तसं क्षेत्र मी निवडलं होतं, त्याच्यात कामही करत होतो. आणि काही दिवसांनी मी गुरुजींचा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये त्यांना असाच प्रश्न विचारला होता, ज्योतिषशास्त्र वगैरे काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर चांगल्या मार्गावरती असाल, अध्यात्माच्या मार्गावरती असाल, सेवेत असाल, साधनेत असाल, तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची ग्रह परिस्थिती जी काही सांगते आहे त्यानुसार तुमचं कार्य आपोआप व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही भले विरुद्ध दिशेला असाल, पण ह्या मार्गावरती राहिलं तर निर्णय जीवनातले असेच होतात की जे तुम्हाला अनुकूल असेच आहेत, आणि त्यातल्या त्यातही चांगल्या गोष्टी होतात. जसं एक आमचे मित्र आहेत, त्यांना कधीतरी म्हटलं होतं, कोणीतरी सांगितलं पत्रिका बघून की वयाच्या 38व्या वर्षी तुम्हाला जेलमध्ये जाणं निश्चित आहे. आणि ते बिचारे घाबरून घाबरून याला विचार त्याला विचार, चेहरा वाचणारा असेल, हात बघणार असेल, सगळ्यांनी एका सुरात एकच सांगितलं, 38व्या वर्षी जेल आहे म्हणजे आहे. आणि त्यांनी आपलं सगळं जीवन जसं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आहे, त्यांनी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या, सगळ्या कार्याला समर्पित करून दिलं, आणि ते चिंता असेल ती गुरूंकडे सोपवून दिली. बरोबर 38व्या वर्षी त्यांना फोन आला जेलमधून की इथल्या कैद्यांसाठी तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम घ्यायचा आहे. पहा, घटना तीच आहे, जेलमध्ये जाणं, पण प्रारब्ध कसं बदलू शकतं, त्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो, हे आपल्या त्या सगळ्या कार्यावरती अवलंबून आहे. आपण किती स्वतःला त्या आत्मतत्वाकडे घेऊन जातो, किती त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, याच्यावरती आहे. त्यामुळे अनुकूल प्रतिकूल सांभाळता यावे, पण एका ठिकाणी ते सोडून द्यावे. आमच्या दृष्टीने तर अनुकूल आणि प्रतिकूल हा प्रकारच नाही आहे. जे येईल तो गुरुप्रसाद मुकाट्याने घ्यायचा आणि ग्रहण करायचं, बस. चांगलं असेल वाईट असेल हे लेबल आपण लावतो, त्यांना काय, त्यांना माहिती आहे ना गुरूंना काय योग्य आणि काय अयोग्य, ते आपल्यासाठी ठरवतील. त्याच्यामुळे त्याला चॅलेंज नाही करायचं.
की अरे हे असं वाईट झालं आणि ते तसं वाईट झालं आणि गुरूंनी चांगलं केलं आणि गुरूंनी चांगलं केलं. नो लेबल, जे आलं ते गुरुप्रसाद. मग त्याच्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला दिला तरी प्रसाद म्हणून आहे, आणि गणेश चतुर्थीला मोदक दिला तरी प्रसाद म्हणून. आपली ती दृष्टी डेव्हलप करावी लागते. कडू गोड खाऊन त्याला लेबल नाही लावायचे, अशी मनोवृत्ती करा. आणि तेच विष्णूंनी सांगितलं की म्हणे अनुकूल प्रतिकूल ह्या आपण दिलेल्या संज्ञा आहेत, आपण दिलेली डेफिनेशन आहेत. त्यांनी विचारलं गादी ब्राह्मणांनी, मग असं असेल तर मला हाच जन्म का मिळाला आणि हे पती पत्नी हे सगळं. त्यांनी भगवान तेच म्हणाले की हा पुन्हा अज्ञानाचाच प्रश्न आहे, की तुम्ही जसं बघायला जाल तसंच तुम्हाला ते मिळतं. आत्मज्ञान नसेल, अज्ञान असेल तर आपण ही भावना करतो की तिथे मग अहंकार येतो, मी माझं, हा सगळा त्याचा प्रकार आहे. त्यांनी फार छान वाक्य म्हटलं आहे, आत्मतत्वाहून वेगळं. आत्मतत्व कसं आहे, निष्कलंक आहे, त्याला काहीही कुठली गोष्ट जोडलेली नाही आहे, पूर्णपणे स्वतंत्र, पूर्णपणे एकटं. आता त्याच्याशी वेगळं असं जे असतं, म्हणजे आपल्याला बाकीचे शरीरं दिसतात. मग कुठल्या शरीराला आपण मुलगा म्हणतो, कुठल्या शरीराला पत्नी म्हणतो, कुठल्या शरीराला आई म्हणतो, कुठल्या शरीराला वडील म्हणतो. ठीक आहे, तर ह्यांच्याशी आपण मग एकरूप होऊन जातो. हे माझे आहेत, हा मी आहे. हे सगळं त्या आत्मज्ञानाचा अभाव असल्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टींशी जोडतो. आणि त्यांनी असंही म्हटलंय की मग हा जो जोडण्याचा प्रकार आहे ना, हा म्हणजे फक्त त्या नातेवाईकांपुरताच आहे असं नाही, ते कुठेही असेल त्याच्यासाठी हे अप्लिकेबल होऊन जातं. तुम्हाला एक उदाहरण देतो. मी रिसेंटली आता बँकेत गेलो होतो, स्टेट बँकेमध्ये. तर आता मला अनफॉर्च्युनेटली त्या कर्मचाऱ्याचं नाव आठवत नाही, लेडी होत्या. स्टेट बँक ऑफ इंडिया पौड रोडला 2 नंबरचं काउंटर असतं त्यांचं, तिथे ते असतात. अतिशय कोऑपरेटिव्ह. त्यांनी जेवढी मदत केली ना तेवढं म्हणजे सहसा असं कुठल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अपेक्षा नाही होऊ शकत. आणि दुर्दैवाने मी त्यांचं नाव विचारायचं विसरलो. पण ज्या पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं कस्टमर्सला, अतिशय सांभाळून सगळ्या गोष्टी करून देणं, फास्ट करणं, आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन मदत करणं, तर त्यांच्यासोबत डील करताना असं वाटलं की अरे किती चांगलेपणा करतात, किती आपलेपण आहे. नुसतं 2 तिथे काय जो काही 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा संबंध असेल, पण तेवढ्या वेळात सुद्धा आपलेपणा जाणवायला लागतो. आणि नंतर तिथे ते बॉन्डिंग एक तयार होतं. तर हे जे आपलं चित्ताचं स्वरूप आहे, की आपल्याला कुठेही असं आपलं वाटलं की लगेच त्यांच्याशी जोडले जातो. हो ना, त्यांच्यासोबत एक आपलेपणा वाटायला लागतो. मग नात्यांमध्ये तर या गोष्टी येणारच आहे. ज्यांच्यासोबत आपण वर्षानुवर्ष घालवतो तर त्यांच्यामध्ये तर आपल्याला आपलेपणा जाणवणारच आहे. आत्मज्ञान हे सांगतं, आत्मतत्वाचा विचार करायचा झालं तर, की अरे हे सगळं आभासी आहे, हा आपण निर्माण केलेलं आहे. प्रत्यक्षात याच्यामध्ये काहीही आपलं असं मी किंवा माझं हा प्रकारच नाही. मुळात मीच नाही तर माझा हा प्रकारच येऊ शकत नाही. पण तसं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणून जर तुम्ही बघितलं, गाधी ब्राह्मणाच्या कथेनंतर बरोबर उद्धालकाची कथा आलेली आहे. त्याच्यामध्ये हे जे सगळे भ्रम आहेत, चित्ताचं स्वरूप, मनाचं स्वरूप, अहंकाराचं स्वरूप, हा मीपणा वगैरे ना, हे सगळं एक 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 करत त्याने असं छान उखडून टाकलेलं आहे मुळापासून उद्धालकाने. तर ही जी कन्सेप्ट इथे दिली होती तिला पुढच्याच धड्यामध्ये, पुढच्याच कथेमध्ये त्यांनी तोडायचं काम केलेलं आहे. इथे निगडीला कुठलं ते कॉम्प्लेक्स आहे, भक्तिशक्ती कॉम्प्लेक्सच्या जवळ, भक्तिशक्ती चौकाच्या जवळ एक कुठलं कॉम्प्लेक्स आहे. तिथे बरेच डॉक्टर्स आणि डेंटिस्ट आणि हॉस्पिटल्स वगैरे असे आहेत. तर तिथे डॉक्टर सोनाली कुलकर्णी म्हणून एक डेंटिस्ट आहेत, आणि कधीतरी त्यांच्याकडे मी जातो. त्यांचं सुद्धा ज्या आत्मीयतेने त्या काम करतात पेशंटशी, त्यांना म्हणजे लक्षात येतं की अरे हा आपल्याकडनं होणार आहे किंवा नाही होणार आहे. असं आला आणि कापायचा असा प्रकार नाही आहे. अतिशय इट इज लाईक आपला माणूस आहे आणि त्या पद्धतीने त्याच्याशी ट्रीट करायचं, त्याला गाईड करायचं. कुठे फसवणूक वगैरे असा प्रकार नाही. आणि असं वाटलं की नाही झालं आहे, आपण सगळं करूनही त्याचं समाधान झालं नाही किंवा काही नाही झालं, तर त्याला म्हणतात ठीक आहे तुमचे पैसे परत घ्या आणि जा, माझ्याकडनं होणार नाही. ते त्या तेवढ्या तन्मयतेने प्रयत्न करतात, तेवढ्या आत्मीयतेने ते सगळं बघतात. तर त्यांच्याकडे गेल्यानंतरही तोच अनुभव आला की अरे इतकं केअरनी आणि इतक्या आपलेपणाने करणारे डॉक्टर्स असे रेअर आहेत. मी मुद्दाम यांची उदाहरणं देतो आहे की कुठेतरी चांगल्या गोष्टींचं ॲप्रिसिएशन झालं पाहिजे, म्हणून मला त्या गोष्टी जाणवल्या आता ज्या रिसेंटली अनुभवात आल्या त्या मी सांगितल्या. तर हा जो मी आणि माझा हा जो प्रकार आहे हा थोडा डायल्यूट करता आला तर बघा. उद्धालकाच्या याच्यामध्ये आपण हो हो ते सोडायला शिकूच,
मी नाही तर माझंही नाही. काय जे आहे ते सगळं तात्पुरतं निर्माण केलं आहे. पूर्वी आपण याच्यावर चर्चा केली होती. माझ्या जन्माच्या अगोदर आईवडील म्हणजे जे 2 व्यक्ती होते ते तसेच होते. माझा जन्म झाला म्हणून ते आई आणि वडील झाले आणि म्हणून मी त्यांचा मुलगा झालो, की आईवडिलांच्या दृष्टीने कोणाचा तरी जन्म झाला म्हणून तो मुलगा झाला. एवढ्या जन्मापुरतंच आहे. मागच्याच वेळेस आपण पुण्य आणि पावनची कथा ऐकली, बरोबर आहे. त्याच्यातही तेच नात्यांच्या बाबतीत, की कोण आत्ता या जन्मापुरतं आहे, मागच्या जन्मात कोण होतं, पुढच्या जन्मात कोण आहे, कोणाला माहिती. करेक्ट. तर त्या दृष्टीने विचार करायचा. मी माझं हा सगळा भाव तिथे सोडून द्या. म्हणजे आत्मतत्वाचा विचार केल्यानंतर हे काहीच उरत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणतात की चित्त हे कशाशीही ज्याच्यावर नजर पडेल, जे दृश्य येईल त्या दृश्याशी चित्त तादात्म्य पावतं म्हणजे त्या गोष्टीशी एकरूप होऊन जातं. कदाचित निगेटिव्ह असेल, कदाचित पॉझिटिव्ह असेल, परंतु त्या गोष्टीशी जोडलं जातं. एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. खरं त्या गोष्टीमध्ये आवडणं न आवडणं हे सुद्धा आपण पुढे बघू, हा आपल्या संस्कारांचा भाग असतो. तर त्याच्यामध्ये त्या चित्ताला आपण जर बाजूला ठेवू शकलो, की अरे नाही, ही वस्तू आहे, आवडणं न आवडणं हा काही प्रकारच नाही, त्याच्याशी टोटली इनडिफरंट होणं हा महत्त्वाचा गुण आहे. तो आपल्याला साधता आला पाहिजे. आणि हे साधता येत नाही म्हणून मग आपण या सगळ्यांमध्ये गुंतत जातो, त्याच्यामध्ये फिरत जातो आणि मग जीवनाच्या चक्रामध्ये गोल 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 त्या भावना, त्याच्यातून पुन्हा बाहेर येणं, पुन्हा नवीन एक एक घटना जे त्याच्यात गोल फिरत राहतो आपल्याला कळतच नाही. मी पूर्वी याचं उदाहरण दिलं होतं. गव्हाचा दाणा त्या चक्कीमध्ये, गिरणीमध्ये टाकला जातो, ते एकदा गेल्यानंतर त्यालाच कळत नाही आपलं पीठ केव्हा झालं म्हणून. हो ना. आपल्यातल्या अनेकांच्या जीवनाचं असंच होतं. कुठेतरी गरगर फिरत राहतो आणि एकदम शेवटी केव्हा तरी जाणीव होते की अरे आपलं तर पीठ झालेलं आहे, जो आपण सुंदरसा दाणा होतो, काहीच नाही. हो ना. असं नको व्हायला. तर हे कसं काय थांबवता येईल? तर त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे की हे जे सगळं चक्र आहे, या चक्राचा केंद्रबिंदू काय आहे, तर ते आहे आपलं चित्त. आणि या चित्ताला थांबवता आलं पाहिजे. या केंद्राला थांबवलं की ते चाक पण फिरणं थांबतं. म्हणजे जो मूळ ॲक्सिस असतो त्याला फिरवणं थांबा की बाकी सगळं गोल फिरताय ते थांबून जाईल. आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करताना मग पुढे असं वसिष्ठ पण श्रीरामांना सांगतायत की हे कसं थांबवायचं. तर त्यांनी सांगितलं की हा सगळा चित्ताचा खेळ थांबवायचा असेल तर वर्तमान क्षणात जगा. चित्त का फिरतं, कुठे फिरतं हे बघा. आपलं चित्त कुठे फिरत असतं, एक तर भूतकाळात असतं, नाही तर भविष्यकाळात असतं. भूतकाळात काय, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्समध्ये आपण हे सगळं बघितलं. भूतकाळामध्ये जे काही चांगल्या वाईट घटना असतील त्याच्यामध्ये आपण रममाण होतो. भविष्यकाळातल्याही ज्या काही घटना असतील, होणाऱ्या असतील, काही आशा असतील, काही चिंता असतील, त्याच्यामध्ये आपण फिरत राहतो. त्याच्यामुळे आपलं हे गोल 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 फिरणं सुरू आहे. इव्हन वर्तमान काळात सुद्धा जे काही चाललं आहे त्याच्याकडे जर बघायचं झालं वर्तमान काळामध्ये, तर तिथे सुद्धा कुठल्या गोष्टींची इच्छा आहे, वासना आहे म्हणून नाही. हे आहे म्हणजे प्रारब्धाने जे मला कर्तव्य आलेलं आहे ते मी करेल, ते पार पाडेल आणि पुढे जाईल. हे साधं सरळ जे नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे जगायचं. आशा आणि पूर्वीच्या वासना किंवा ज्या काही स्मृती आहेत त्यांच्यापासून दूर राहून वर्तमान क्षणात जगणं हे त्याच्यावरचा उपाय. आता याच्या पुढेही वर्तमान क्षणात कसं जगायचं हाही एक प्रश्न येतो. म्हणजे नुसतंच जगा म्हटलं तर होईल का? नाही. मग त्याला काय इलाज आहे? त्याच्यासाठी पण इलाज दिलेला आहे की वसिष्ठ ऋषी म्हणतात, हे पूर्वी सांगितलेलं आहे की सततचा अभ्यास, काया वाचा मनसा या गोष्टींचा अभ्यास करायचा. त्याच्याशिवाय आपलं सत्संग, ध्यान, धारणा, साधना ह्या सगळ्या गोष्टी करत राहायच्या. ह्याच्यामुळे वारंवार ते संस्कार व्हायला लागले की हे मन हळूहळू विषयांपासून दूर जातं. मुळात काय होतं, जेव्हा आपण या 2 गोष्टींमध्ये अडकतो, भूतकाळ भविष्यकाळ आणि इव्हन वर्तमान क्षणातल्या काही आपल्या वासना असतील, तर या मनावरती सतत काही ना काही इम्प्रेशन्स येत राहतात, कारण विचार करत राहतो. मन जेव्हा विचार करत आहे तर कुठल्या या सगळ्यांमध्ये काही ना काही विषय असतात. ते आतले असतील नाही तर बाहेरचे असतील. की मला माझ्या मुलाची चिंता आहे, मला माझ्या आईवडिलांची चिंता आहे, मला आणखी कशाचं काही आहे, किंवा पूर्वी असं झालं होतं, पूर्वी तसं झालं होतं, पूर्वी मी हे केलं होतं, ते केलं होतं. हे जे काही आहेत ना, हे सगळे विषय आहेत. कुठलंही कार्य, कुठलाही त्याच्याशी संबंध असू द्या, आणि त्याचे संस्कार आपण पुन्हा करत राहतो.
तुम्हाला म्हणजे हा विषय पुढे येईल पुन्हा, पण पूर्वीसुद्धा आपण जेव्हा विषय घेतला होता की कल्पना, वासना, संवेदना वगैरे हे जे सगळं आठवत असेल ते येतं. तेच ते संस्कार आपल्याला या मनाला पुन्हा पुन्हा फिरवत राहतात, आणि पुन्हा पुन्हा फिरवत राहिल्यामुळे काय होतं, आपण त्याच्यामधून ते संस्कार पक्के करत राहतो. संस्कार पक्के करत राहिलो की झालं, मग पुन्हा त्या गोष्टी सुरू राहतात, हे चक्र सुरूच राहतं. आणि जेव्हा यांना थांबवायचा प्रयत्न करतो कुठल्याही माध्यमातून असू द्या, एकदा हे थांबायला लागलं की मग हे संस्कारही थांबतात. संस्कार थांबले की मग पुढे काय, त्या मनाला काही उरत नाही, काही खाद्य उरत नाही, काही फूड उरत नाही. मग ते हळूहळू शून्य व्हायला लागतं. आणि तिथून जे अगदी पूर्ण शून्य मन झालेलं आहे, ज्याच्यात विचार नाही, ज्याच्यात कुठली संकल्पना नाही, भावना नाही, असं स्थिर मन हे आपल्याला प्राप्त होतं. चिंतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक उदाहरण म्हणून सांगतो, गोष्ट म्हणून सांगतो. माझ्या वडिलांना, त्याला बरेच वर्ष झाले आता, ते साधारण त्यावेळेस 75 वर्षाचे वगैरे असतील. मी असंच कुठून तरी येत होतो की त्यांच्याशी काही चर्चा सुरू होती. तर ते असेच चिंता व्यक्त करत होते की याचं काय होईल, त्याचं काय होईल, आणखी काय, वस्तू, प्रॉपर्टी, मुलं, त्यांच्या स्वतःच्या काही चिंता होत्या. आणि ते माझ्याशी बोलत होते. आणि मला जाणवलं होतं की हे बरेच थकले आहेत. तर मी त्यांना सहज एक प्रश्न विचारला, आणि हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा. त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही आज 75 वर्षाचे आहात, जवळपास 75चे आहात. तुमच्या आयुष्यातला एक तरी काळ, क्षण नाही पण काळ निदान किंवा पिरियड असा तुम्हाला आठवतो का की जेव्हा कुठलीच चिंता नव्हती? ते लहान असाल तर अभ्यासाची असेल, मोठे झाले नोकरीची असेल, पुढे मग लग्न, मुलं, त्यांचा अभ्यास, त्यांचं शिक्षण, आणखी आजूबाजूला काही ना काही गोष्टी होत असतात. तसा एक तरी पिरियड होता का की ज्या काळात कुठलीही चिंता नव्हती म्हणून? तर ते म्हणाले, नाही, काही नाही, चिंता तर काही सुटत नाही, ती सततच सुरू असते. मग म्हटलं, असं जर असेल तर जर तुम्ही कितीही चिंतांचं, समस्यांचं सोल्युशन काढा, नवीन नवीन येत राहतील, यांच्या मागे धावण्यात अर्थ आहे का? चिंता करण्यात अर्थ नाही. हां, काय सोल्युशन असेल ते करा त्याच्यावरती. मी असं नाही म्हणत की आपल्या कर्तव्यांना चुका म्हणा. आज हे आलं आहे, याच्यावरती काय सोल्युशन काढायचं, प्रॉब्लेम आणि सोल्युशन. जसं गणित आपण सोडवायला घेतो तसं गणित सोडवायचं, त्याच दृष्टीने बघायचं. अरे गणित कसं सुटेल, काय सुटेल, सुटलं नाही तर काय होईल, काही होत नाही, अशा दृष्टीने जर विचार केला तर त्याला फक्त तेवढंच बघायचं. पण आपण काय करतो की सतत एक नाही एक नाही एक चालूच राहतं. बघा आपल्या जीवनाकडे एक तरी काळ असा होता का की कधी चिंतेला कारण नव्हतं, काही ना काही सतत यायचं. मग कधीपर्यंत हा मूर्खपणा करणार आहे, कधीपर्यंत याच्या मागे धावत राहणार आहे? एकदा जर तुम्हाला सांगितलं की हे असंच्या असंच राहणार आहे, तो मी कधीतरी कुठे, मला वाटतं अमेरिकेत असेल किंवा कुठे, भारतातही आजकाल निघालाय तसा खेळ असतो की जमिनीवरती त्यांनी असं काहीतरी खड्डे असतात छोटे 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 एका स्पेशल एरियामध्ये, आणि त्याच्यामध्ये खालून काहीतरी असे स्पाइक्स किंवा असं काहीतरी वरती आलं असतं. तुम्ही इकडे पाय दिला तर तिकडून वरती, तिकडे पाय दिला तर आणखी कुठून वरती येईल. या चिंतांचं असंच आहे. एका ठिकाणी तुम्ही चिंता ॲड्रेस करायला जा, दुसरीकडून वरती येतील, दुसरीकडे सांभाळायला जा, तिसरीकडून वरती येतील. त्या न थांबणार आहेत. मग हा खेळ किती वेळ खेळत बसायचा? ह्या खेळाला सोडून घरी जाऊन आपले उद्योग करायचे आहेत ना. चिंता सोडा, त्या असतील, त्यांना तिथल्या तिथे जे येईल त्यांना सांभाळायचं, बाकीचं राहू द्यायचं. चिंतांबद्दल तक्रारी नाही करायची. आम्ही असं म्हणतो, एखादी खरंच कठीण समस्या असेल तर असं समजायचं की यापेक्षा कठीण समस्या नाही आहे ना अजून, त्याच्यामुळे ठीक आहे, राहू द्या, होईल, मॅनेज होईल, याच्यासोबतही मॅनेज होऊ शकतं. जीवन कुठल्या गोष्टीने अफेक्ट होत नाही, हा दृष्टिकोन ठेवायचा आणि मग आपल्या जीवनात पुढे जायचं. तर आत्मतत्वाकडे जाण्यासाठी आणि मन शून्य करण्यासाठी, वर्तमान क्षणात राहण्यासाठी सत्संग, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ताच बघितल्या, त्यांचाही अभ्यास करावा. मनाला जी गोष्ट पुढे नेते ती म्हणजे त्याचा मनाचा खुराक काय, तर मी आहे, अहम भाव हा असल्यामुळे हे मन सतत कार्य करत राहतं आणि ते पुढे 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 वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे विषय निर्माण करत राहतं. उद्दालकाच्या समाधीमध्ये हा विषय मांडलेला आहे की
मन आणि शरीर हे शत्रू कसे आहेत त्याच्यावरती मी तेव्हा बोलेन. परंतु वसिष्ठ ऋषी सांगतात श्रीरामांना की हे मन जसं या गाधी ब्राह्मणाला त्यांनी हातोहात फसवलं. मन हा प्रचंड काय म्हणतात चंचल आहे, माकडासारखं सतत सतत काही ना काही करत राहतं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा विषय फारच गंभीर आहे. कारण आजकाल ऑनलाईन आहे, अभ्यासही ऑनलाईन येतो. मग तुम्ही ऑनलाईन बघायला गेले तर बघता बघता चला सहज काहीतरी क्वेरी बघू किंवा काहीतरी माहिती काढू म्हणून यूट्यूबवरती गेले. यूट्यूबवरती तुम्ही एक बघायला जाता, त्याच्यासोबत बाजूच्या लिस्टमध्ये आणखी 10 व्हिडिओज असतात आणि ते असे अट्रॅक्टिव्ह असतात. म्हणजे मुन्नाभाईचं असेल किंवा आणखी कशाचं असेल किंवा आणि बरं त्यांचे व्हिडिओज क्रिएट करणाऱ्यांनीही त्याचे टायटल्सही खूप अट्रॅक्टिव्ह दिलेले असतात. तर आपला अभ्यास बाजूला राहतो किंवा तेवढं बघितलं चला हे बघून घेऊ, चला ते बघून घेऊ. आणि आजकाल रील्स हा प्रकार पण आहे, एकानंतर एक सुरूच राहतात. तुम्ही आणि ती माया अशी आहे ना की आपली इच्छा असो वा नसो ते आपल्याला बरोबर ओढून घेतात. मायेचं खरं अस्तित्व या सोशल मीडियाने दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर हे मन हातोहात फसवेल हे जे वसिष्ठ ऋषींनी म्हटलं आहे ते आज सहज दिसून येतं. आपण नंतर विचार करतो अरे मी कशासाठी इथे आलो, तुम्हाला काहीतरी करायचं होतं. म्हणजे अगदी मित्राला फोन करण्यासाठी फोन घेतला आणि अचानक तिथे व्हॉट्सॲपवरती काही मेसेजेस आले आणि त्याच्या मागे जाता 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 अर्ध्या तासाने लक्षात आला मी फोन कशासाठी घेतला होता हातामध्ये. असा आपण अनेक जण अनुभव करतो. हे इतक्या सहजासहजी मन आपल्याला फसवतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नेहमी सावध राहा आणि आजच्या काळात ही सावध राहण्याची आवश्यकता खूप जास्त आहे. तर म्हणून मनाला नियंत्रणात आणायचा प्रयत्न कर, मनाला आवर, नाही तर ते सहज फसेल. गाधी ब्राह्मणाच्या गोष्टीच्या निमित्ताने जो महत्त्वाचा संदेश होता तो हा होता की मन हे सहज फसवू शकतं. आणि मग त्याच्यानंतर उद्दालकाची गोष्ट सुरू झाली. उद्दालकाच्या गोष्टीमध्ये सुद्धा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की ह्याला जसं वेगवेगळ्या ठिकाणी शोधलं, ध्यान करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे आणि सगळं करता करता मग नंतर जेव्हा ती शांत अवस्था प्राप्त झाली आणि तेव्हा उद्दालकानी आपल्या मनाला समजवणं सुरू केलं. तर हे जे काही सांगितलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मनाला त्यांनी काय काय समजवलं. तर पहिलीच गोष्ट मनाला त्यांनी सांगितलं की तू नाहीच आहे. आणि पहिल्यांदा म्हणे तुला मी हे सांगतो, तू उगाचच इकडे तिकडे उड्या मारतो, तुला काही मिळणार नाही, याच्यात सगळा त्रासच आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातले महत्त्वाचे जर काही डायलॉग असतील जे त्यांनी उद्दालकांनी सांगितलेले आहेत पुस्तकातून जर ॲज इट इज बघायचे झाले ते सगळं ध्यानच आहे त्याच्यावरती, बरोबर. आपण ते बघू, या आठवड्यात घेता आलं तर घेऊ. त्यांनी मनाला जे समजवलं की तू कुठेही जा, तुला कधीही शांतता मिळणार नाही, मन कधी शांतच होणार नाही. आणि ते करता करता सगळ्यात शेवटी म्हणाला की मी तुला कशाला समजवतोय, तुला नाहीतरी शांत करणं हे माझं काम आहे, तुझं अस्तित्वच नाही आहे. विवेकरूपी शस्त्र मी घेईल आणि त्याला मुळासकट कापून टाकेल, असं त्यांनी मनाच्या बाबतीत म्हटलं आहे. त्याच्यानंतर अहंकाराच्या बाबतीत सुद्धा उद्दालकाचं ध्यान ते इथे आलेलं आहे. त्यांनी अहंकाराला सुद्धा कसं सांभाळलं, अहंकाराबद्दल त्यांनी कसा उपदेश केलेला आहे. त्यांनी म्हटलं की अहंकार हा मुळात ज्याला मी म्हणतो असं मी म्हणण्यासारखं काहीच नाही. म्हणजे मन, शरीर, अहंकार या 3 गोष्टींवरती उद्दालकांनी ध्यान केलं आणि त्याच्यानंतर मग पुढे जी काही निर्विकल्प समाधी साध्य केली ते सगळ्या गोष्टीमध्ये आलेलं आहे. तर उद्दालकांनी सांगितलं की अहंकाराच्या बाबतीत की मी म्हणजे हा अहंकार मला पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत कितीही बघितला कुठेही मला दिसला नाही. ज्याने मला मी म्हणावं असं काहीच नाही. अगदी माझे इंद्रियसुद्धा काही काम करतात तर ते जे काही करतायत ते त्यांचं करतायत, त्याच्यात अहंकार कुठे आला. त्यांनी असं एक बाहेरचा पाहुणा म्हणून त्या अहंकाराची त्याचा उपहास केला आहे की डोळे बघतात तर ते काम डोळ्यांचं आहे, त्याच्यात मी बघतो म्हणणारा तू कोण. कान ऐकतात, ते कान ऐकण्याचं काम कानांचं आहे, ते इंद्रिय आहेत म्हणून ऐकायला येतं, मी म्हणणारा तू कोण. अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारचा विषय त्यांनी तिथे मांडला आहे. त्याच्यामध्ये मनाच्या बाबतीत सुद्धा मन कसं एखाद्याच्या आवाक्यात बहकाव्यात येतं आपण म्हणू की हे जे पंचतन मात्र आहे त्यांचा विषय तिथे मांडला आहे. म्हणजे शब्द की काहीतरी ऐकलं, सुंदर ध्वनी ऐकला त्याच्या मागे धावत गेला, रसतन मात्र म्हटलं आहे, गंधतन मात्र म्हटलं आहे, स्पर्श, हे सगळे जे काही तेज, हे सगळे रूपतन मात्र, या सगळ्या तन्मात्रांची गोष्ट केली आहे.
तीच आपल्या इंद्रियांशी, तीच विषयांशी जोडलेली आहे आणि त्यांचंच वर्णन इथे केलं आहे. आणि इथे सांगितलं आहे मनाला की यांच्या मागे किती धावला तरी शांतता होणार नाही. अहंकारालाही त्यांनी तसंच शांत केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मन आणि शरीर हे एक दुसऱ्याचे कसे शत्रू आहेत तेही सांगितलं. हा विषय आपण सहज बघू. लक्षात येतो आपल्या की मनाचं स्वरूप असं चंचल का आहे हे जर समजायचा प्रयत्न केला, मन का धावत ठेवतं, तर एखाद्या कुशल किंवा एक्सपर्ट व्यावसायिकासारखं, बिझनेसमन सारखं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हे जे बरेचसे मेडिसिन्स असतात ना स्किनचे, त्वचेशी रिलेटेड, त्या टाईपचं आहे. एकदा वापरायला सुरुवात केली की ते पुन्हा 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 वापरायला लागतात. त्यांची एक चटक लागते म्हणा, किंवा ते नाही वापरले तर त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात, असे असेल. म्हणजे फेअर अँड लवली उदाहरण घ्यायचं झालं तर, आता मला माहीत नाही ते काय चालतं नाही चालत, परंतु एक काळ खूप ॲडव्हर्टाईज व्हायची त्याची, आणि ते लावल्यानंतर आपण गोरं दिसतो असं वाटायला लागलं की नंतर ते आता लावतच राहा. कारण नाही लावलं तर त्याचे जे काही दुष्परिणाम असतील, किंवा मी आतापर्यंत गोरी दिसत होती आता सावळी दिसायला लागली, अशी जी एक आतून येणारं फिलिंग आहे, त्याच्यामुळे ते सतत सतत वापरावं लागतं. तसं मनाचं काम आहे. मनाचं काम इतकं सिस्टमॅटिक आहे की त्यांनी ॲडिक्शनचा विषय नाही आहे हा, पण ठीक आहे आपण त्यालाही बघू. मनाचं काम इतकं सिस्टमॅटिक आहे की त्यांनी काय केलं, हे शरीर निर्माण केलं. हां, हे आपल्याला माहिती आहे, आपण सगळं आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये लक्षात येतं. पण नुसतं निर्माण करून शरीराला तसं सोडलं नाही. त्यांनी या मनाला म्हटलं, शरीराला म्हटलं, एक मिनटं मी थोडं ॲडजस्ट करून घेतो. की पहा, शरीर तू जर नुसतं संपलं ना तर माझं अस्तित्व उरणार नाही. कारण मला काही कारण पाहिजे शरीर एकानंतर एक निर्माण करण्याचं. तर हे मन या शरीराकडून, या इंद्रियांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वासना या अशा निर्माण करत जातं, स्वतःवरती संस्कार करत जातं. हां, आणि त्याच्यामुळे त्या वासना निर्माण झाल्या, इच्छा निर्माण झाल्या की मग ते शरीराला त्रास देतं की आता माझ्यासाठी हे कर, आता माझ्यासाठी ते कर, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. पळतं शरीर. आणि तृप्ती कोणाची होत असते? मनाची. बरं, ती तृप्ती होते तर ती परमनंटली झाली आणि थांबला अशातला प्रकार आहे का? नाही. आणखी दे, आणखी दे. खंडणी मागणारा असतो ना, एकदा तुम्ही खंडणी दिली की तो कधीही थांबत नाही. तो म्हणतो की आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. तसं हे मन खंडणी बहाद्दर आहे. ते या शरीराकडून सारखं काही ना काही मागत राहतं, शरीर पळत राहतं. आणि जेव्हा शरीर संपतं तर या मनाच्या अपेक्षा खूप असतात. मग त्यांनी काय केलं आहे, त्यांनी आणखी पुन्हा दुसरं नवीन शरीर निर्माण करावं, त्याच्याकडून खंडणी वसूल करत जावं, असं हे काम सतत या मनाचं चाललेलं असतं. शरीरही एक दिवस कंटाळतं आणि मग त्या शरीराला असं लक्षात येतं की अरे, हा मन माझा शत्रू आहे, हां, हे काही मला स्वस्थ बसू देणार नाही. मग शरीर जेव्हा प्राणायाम करायला लागतं, ध्यान करायला लागतं, स्वतःला ते त्रास देतं एक प्रकारे. कारण ज्याला आपण सुख म्हणतो ते लक्षात यायला लागतं की सुख हे दुसऱ्यालाच मिळत आहेत, कष्ट मी करतो आणि उपभोगतो कोणीतरी वेगळाच आहे. ही भावना जेव्हा लक्षात येते की या शरीराच्या माध्यमातून आता या उपभोक्त्याला जरा कंट्रोल करायचं. मग शरीराला काय करायचं? प्राणायाम करायचे, आसनं करायची, योगासनं करायची, व्यायाम करायचा, चांगलं वाचन करायचं, चांगलं सत्संग करायचं. हे सगळं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा मग या मनाची चडफड सुरू होते. कारण आता याला आपलं नाश होणार आहे हे जाणवायला लागतं. पण मनही असं सुंदर आहे दुसऱ्या बाजूने बघायचं झालं तर, की स्वतःच्या नाशासाठी तेच प्रयत्न करतं. शेवटी शरीर करणार काय? शरीराला जे काही करायचं आहे ते मनाच्याच माध्यमातून करायचं आहे. तर ह्या मनाला दोन्हीही रूप आहेत. शरीराला जर त्यांनी शत्रू केलं तर शरीर हे या मनाचा नाश करायला तयार होतं आणि मनाला तो नाश आवडतो. दुसरी गोष्ट, जर शरीराला त्यांनी शत्रू नाही केलं, शरीराचंच काम करत राहिलं, तर ह्या मनालाही सुद्धा, कारण आपण लवणराजाच्या गोष्टीत ऐकलं आहे, त्रास होतो तो कोणाला होतो? मनाला होतो. हे जे सगळे भोग आहेत, शरीर म्हणतं तूच रडतोयस, मी तर काय फक्त थोडे पाणी काढेन, थोडं इकडून करेल, पण त्रास तुलाच होत आहे. त्याच्यानंतर शरीराला त्रास होणार हा भाग वेगळा. तर हे जे सगळं चक्र आहे याच्यामध्ये दोघे एक दुसऱ्याला सपोर्टही करू शकतात, दोघे एक दुसऱ्याच्या विरोधातही जाऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीवरती काम करणं, हे समजून घेणं, हे उद्धालकांनी स्वतः सांगितलं की मन आणि शरीर शत्रू आहे. आता मी शरीराच्या वरती काम करून मनाला आवरेल.
आणि म्हणून मागे जसं मी म्हटलं होतं आत्महत्येच्या बाबतीत, शरीर जर सोडून दिलं ना तर मनाला सावरता येणार नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते मनाला काहीतरी करू शकेल. कारण मन काय त्या अवस्थेमध्ये, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये आपण म्हणू, काहीतरी नवीन शरीर निर्माण करेल, त्याच्याकडून पुन्हा त्रास करून घेईल. तर मनाला आवरण्याचं काम शरीराकडून होऊ शकतं आणि ते आपणच स्वतः सांगायला पाहिजे की अरे नाही, या मनाला स्वस्थ करा, म्हणजे पुढचे शरीरही निर्माण होणार नाही, हे मनही राहणार नाही, या सगळ्या गोष्टी कायमच्या शांत होतील. तर त्यांनी अशी कायमची शरीर निर्मितीची सोय केलेली आहे. पण जेव्हा प्राणायाम ध्यानच्या माध्यमातून जातो तेव्हा मग हे मन संपतं. याच्यानंतर मी आणि शरीर आणि मन यांच्यातला संबंध काय, तर मी म्हणजे शरीरही नाही आणि मनही नाही, ही भावना आपल्यात ठेवायला हवी. आपण जेव्हा आसनं करतो थोडंसं स्ट्रेच करावं लागतं, तेव्हा असं शरीर दुःख देत आहे, त्रास देत आहे असं आपल्याला वाटतं. तेव्हा सांगायचं नाही, मी शरीर नाही, म्हणजे थोड्या वेळ तरी सहन करू शकतो, एका लिमिटच्या पलीकडे जाऊ शकतो. अगदीच खूप ताणून बघायचं असे नाही, त्या शरीराची परीक्षा नाही घ्यायची, पण थोडंसं निश्चितपणे आपण स्वतःला हे करू शकतो. भूक लागली, आता उपवास करायचे असतात, श्रावण सोमवार सुरू होतील, तर काय आहे, थोडीशी भूक लागली की लगेच चला जाऊ द्या, खाऊन टाकू, असं करू तसं करू. आपण ज्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला, मी माझा अनुभव सांगतो. तो 2.5 दिवसांचा उपवास हा पुढचे काही दिवस काय अजूनपर्यंत त्यांनी जे सिस्टीमला बदललेला आहे, जो प्रभाव पडला तो खूपच सुंदर आहे. तर असं वाटतं अरे थोडंसं आता उपाशी राहिलो काय होईल, शरीर कंप्लेंट करताय. त्याला सांगायचं मी शरीराच्या पलीकडे आहे, मला माहिती आहे 1 दिवस उपाशी राहिल्याने कोणीही काही मरत नाही, काहीच होत नाही. थोडंसं इकडे तिकडे झाल्यासारखं वाटेल, पाणी वगैरे भरपूर पिलं तर मॅनेज होऊ शकेल. तसे उद्योग आहेत शरीराच्या पलीकडे जाणं, तेही स्वतःला थोडं सांगता आलं पाहिजे, मी शरीराच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हो, आला होता 2 मिनिटं, पण लगेच आवाज आला. त्याच्यानंतर मग उद्धालकाने हे सगळं आपलं अस्तित्वाचे जे स्तर आहेत, शरीर मन, या सगळ्यांना जेव्हा त्यांनी शांत केलं, त्याच्यानंतर मग निर्विकल्प समाधीकडे उद्धालक मुनी जायला लागले. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी जी समाधी घेतली, त्या समाधीचं आणि त्याच्यानंतरचं त्यांचं अस्तित्व, तर याच्यामध्ये ओंकार साधनेचा उल्लेख आलेला आहे. आता ओंकार साधना इथे 2 प्रकारे सांगितली आहे. एक म्हणजे मूलाधार चक्रापासून आपल्या सहस्रार चक्रापर्यंत, ब्रह्मरंध्रापर्यंत, त्याच्या पुढे ती सांगितली आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचं जे 3 प्रकारे ओंकारचं जो उच्चार आहे तो सांगितला आहे. तर एक उच्चार एक प्रकारे म्हटलं, ओंकार जेव्हा करतो तेव्हा हा जो अ पार्ट आहे, अ उ आणि म असातला भाग आहे, तर अचा भाग आहे तो पूर्णपणे रेचक होईपर्यंत, ऊचा भाग आहे हा रेचक झाल्यानंतर फक्त ऊ म्हटलेला आहे, आणि म हा म्हटल्यानंतर जसं तो म संपला त्याच्यानंतर मग सो रेचक, कुंभक आणि म म्हटल्यानंतर मग पूरक, मग त्याच्यानंतर लगेच श्वास आत, अशा प्रकारचा त्याचा उल्लेख आलेला आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस केली आहे का, या प्रकारची? म्हणजे योगा क्लासमध्ये शिकवलेलं होतं की नाही, आपल्या सत्रांमध्ये हे नसतं याचं नाही. बरं, ठीक आहे. आपण दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस करू आज, थोडा ओंकार करू आणि दोन्ही प्रकार बघू. तर पहिला जो प्रकार आहे ओंकारचा, त्यांनी जो म्हटलाय मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत, याला काय करता येईल, आपल्या पोटाच्या खालच्या भागामध्ये अचा प्रभाव जास्त आहे, छातीमध्ये ओचा प्रभाव जास्त आहे आणि वरती मचा प्रभाव आहे. तर आपण साधारणपणे पहिल्यांदा मूलाधारपासून सुरू करायचा आणि तिथून करत हो 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 त्याला ऊ पर्यंत आणताना छातीमध्ये आणि त्याच्यानंतर म पर्यंत म्हणताना डोक्यापर्यंत असं घेऊन जायचं. आपल्याला आपले 7ही चक्र लक्षात असतील, माहिती असतील तर ठीक, नाही तर मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत इथपर्यंत, सहस्रार चक्रापर्यंत त्याचा प्रवाह होता एवढं बघा, हा सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. 7ही चक्र आपले, जसं मूलाधार सगळ्यात खाली, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर, मग अनाहत, इथे विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्रार, या 7ही चक्रांवरती आपण आता काम करू शकतो ओमच्या माध्यमातून. हा एक अभ्यास म्हणून आजच्या पुरता आहे. एरवी तुम्ही जिथे जसे शिकले असाल तेच फॉलो करा, तुमच्या गुरूंनी जे सांगितलं त्याचंच पालन करा. एक फक्त इथे काय सांगितलं आहे एक त्याचा अनुभव म्हणून आपण हे करूया. ठीक आहे. सगळ्यांनी डोळे मिटायचे. आपल्या श्वासावर लक्ष घेऊन जाऊया.
श्री गणेशाचं स्मरण करू, आपल्या गुरूंचं स्मरण करू. मूलाधार चक्रापर्यंत तिथे लक्ष ठेवू. मूलाधार चक्र म्हणजे मांडी घालून बसल्यानंतर जमिनीच्या सगळ्यात जवळ असलेला आपला भाग, पाय सोडून. मी साधारणपणे जननेंद्रिय आणि गुदा यांच्यामधला भाग आपलं लक्ष तिथे नेऊ. ओम म्हणताना तिथून सुरुवात करायची. आणि हळूहळू वरती स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येत मग मणिपूर, मग अनाहत, मग विशुद्ध, असं करत करत थेट वरपर्यंत जायचं. ओंकार म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. आणखी. चालू ठेवा. मूलाधार स्वाधिष्ठान इथे अचा उच्चार. हा उच्चार संपता संपता मणिपूरमध्ये ओ. मणिपूर ते अनाहत ओचा उच्चार. हा उच्चार संपता संपता विशुद्धपर्यंत. तिथून मचा उच्चार. मचा उच्चार संपत आज्ञाचक्र आणि सहस्त्रारपर्यंत जायचं.
करत राहा. मूलाधारपासून सहस्रारपर्यंत. बघा प्रत्येक चक्रावरती लक्ष जात आहे का? विश्राम करा. डोळे बंदच राहू द्या. संपूर्ण शरीरात स्पंदन निर्माण झाले असतील त्याचा अनुभव घ्या. हा ओंकार संपूर्ण शरीरात आहे. त्या परमात्म्याशी चैतन्याशी एकरूप होण्याचा सोपा मार्ग म्हणजे ओंकार. या शरीराच्या कणाकणात तो नाद, ते चैतन्य आहे. विश्राम करा. फक्त ओंकार करूनच हे चैतन्य आहे असं नाही. ही चेतना, हा अनुभव कायम असू द्या. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. स्वतःप्रती सचेत व्हा, वातावरणाप्रती सचेत व्हा आणि हळूहळू डोळे उघडू शकता.
उद्दालक मुनींनी जेव्हा अशा पद्धतीने ओंकार साधना करून पुढे ध्यान केलं, वेगवेगळे अडथळे जे काही त्यांचे येत होते ते सगळे एकेकाला बाजूला करत गेले. तर आपण जेव्हा आता उद्या किंवा परवा जेव्हा केव्हा ध्यान करू तेव्हा हाही एक विषय लक्षात ठेवू. ज्यांनी सहज समाधी केलेला आहे किंवा कुठे आणखी ध्यान शिकलेले आहेत, समाधी ध्यान शिकले आहेत, त्यांच्यासाठी विशेष करून इथे तो छान उपदेश आहे. ते ध्यान एकदा खरंच अभ्यासण्यासारखं आहे उद्दालक मुनींचं, की ध्यानात बसल्यानंतर आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येतात ते म्हणजे मी नाही, ही एक जागरूक राहून स्वतःला केलेली सूचना. हा सगळा जो प्रवास आहे तो सविकल्प. माझा हे काय आहे, संकल्प काय आहे किंवा सविकल्प काय आहे, की मला त्या मुक्तीची अवस्था प्राप्त करायची आहे. ते एक मनातली भावना. आणि एकदा ते सगळं ते सुद्धा जेव्हा नष्ट होतं तेव्हा निर्विकल्प. आता काहीही कुठलेही विकल्प उरलेले नाही, आता सगळं काही संपलं. तर हा सविकल्प ते निर्विकल्पाचा जो प्रवास आहे तो फार छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ध्यान करता करता असं अतिशय आनंदी असं वाटायला लागतं, खूप प्लेजंट आहे, वा 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 मी असं उडतोय किंवा काय असं भावना यायला लागते. कुठलेच विचार नाही, काहीच नाही. पण हा जो आनंद आहे, हे जे एक प्रकारचं फिलिंग येत असतं, तो सुद्धा मी नाही, ह्याच्याही पलीकडे मी आहे, अशी एक भावना असायला हवी. मग कधी ध्यान करता करता आतल्या आत वेगवेगळे आकृती, वेगवेगळे अचानक कधी काही दिसतं, कधी काही दिसतं, कधी कधी देवता दिसतात, कधी कधी वेगवेगळे सुंदर प्रकाश दिसतात, ब्राईट असा मोरपंखी प्रकाश असेल की आणखी काय असेल, हे सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी येतात. पण ते सुद्धा मी नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, हा जो सगळा प्रवास चाललाय ध्यानाचा, हा मी नाही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी जात आहेत, पण मी नाही हा शब्द मात्र अजूनही आहे. लक्षात घ्या, शब्द तन्मात्राचं अस्तित्व अजूनही आहे, कारण ते आकाशाशी एक रूप आहे. तर तोपर्यंत मी नाही हे चाललेच आहे. त्याच्यानंतर मग मनाचं अस्तित्व येतं. म्हणजे मी जसं म्हटलं, प्रकाश आहे, देवता असतील, आणखी काय असेल, हे सगळं जेव्हा पुढे 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 याच्या पलीकडे जातो आणि असं वाटतं की आता मी तिथे पोहोचलोय, तर हे वाटणं सुद्धा जोपर्यंत शब्द आहे तोपर्यंत ती समाधी नाही. आणि मग एक अवस्था अशी येते याच्या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर, की कधी कधी झोपही येते करता करता, आणि असं वाटतं वा काय छान ध्यान लागलेलं आहे. तर ती झोपसुद्धा, अरे हे नाही, माझ्या ह्याच्यातला अडथळा आहे, झोपायचं नाही, झोप म्हणजे समाधी नाही, ही सूचना स्वतःला देऊन पुन्हा सावध होऊन त्या अशा अवस्थेत पोहोचायचं की जिथे आता शब्द संपले, जिथे शब्दच नाही, मी केवळ आहे. म्हणजे याला शब्दसुद्धा देता नाही, मी हे वाक्यसुद्धा राहणार नाही, मी आहे म्हणून. बस असणं जे आहे, अस्तित्व आहे, त्या अस्तित्वामध्ये राहायचं. आणि ती खरी समाधी, निर्विकल्प समाधी. त्याचं वर्णन फार छान केलं. हा प्रवास फार छान आहे. ज्यांना समाधीचा अभ्यास करायचा आहे त्यांनी हे उद्दालकाचं प्रकरण वारंवार वाचावं आणि तो अभ्यास कसा होता, त्याला कुठली अडथळे आली, त्यांनी कसं पार केलं, हे जरूर अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यानंतर मग वसिष्ठ ऋषी म्हणतात की ते उद्दालक मुनी पुढे सत्ता सामान्य स्थितीमध्ये राहिले. श्रीरामांनी विचारलं सत्ता सामान्य म्हणजे काय, तर सत्ता आणि सामान्य असे दोन भाग आहेत. सत्ता म्हणजे काय, अस्तित्व. हे आध्यात्मिक भाषेमध्ये जेव्हा सत्ता म्हणतात तेव्हा अस्तित्व म्हणतात, त्याचा अर्थ. तर हे जे काही सगळीकडे अस्तित्व आहे किंवा जे चेतन आहे ती सगळीकडे तीच आहे, एकच आहे. हे सगळीकडे अस्तित्व हे एकच आहे, एकाच गोष्टीचं आहे, ही मनाची भावना करणं. मग प्रत्येकामध्ये एकच ते चैतन्य बघणं, एकाच परमात्म्याला बघणं, म्हणजे ती झाली सत्ता बघणं. आणि ह्याला कायम बघणं, म्हणजे आपण जे काही साधारण अवस्थेत असतो, मी हिंडतोय, फिरतोय, व्यापार करतोय, व्यवहार करतोय, या सगळ्या स्थितीमध्ये, सामान्य स्थितीमध्ये त्या भावनेत राहणं, त्या स्थितीत राहणं, म्हणजे ती सत्ता सामान्य स्थिती. कायम प्रत्येक क्षणी मी सगळ्यांमध्ये एकच परमात्मा बघतो आहे, ही ती भावना. त्याला ती सत्ता सामान्य स्थिती म्हटलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की असा हा उद्दालक मुनी अशा सत्ता सामान्य स्थितीमध्ये राहिले. त्यांनी काय पुढे संचार केला आणि नंतर मग शरीर सोडायची वेळ आली तेव्हा शरीर सोडलं. त्यांना मध्ये काय काय अनुभव आले, काही सिद्ध आले, विद्याधर आले वगैरे वगैरे, ह्या सगळ्या त्या गोष्टीचा भाग आहे. पण आपण त्या गोष्टीमध्ये न जाता हा महत्त्वाचा फक्त भाग बघूया. तर हे त्यांचे अनुभव इथे वर्णन केलेले आहेत.
आणि बस इथे ही उद्दालकाची गोष्ट संपली. परंतु उद्दालक संपूर्ण योग वसिष्ठामध्ये हे ध्यान फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यातून आपणही जातो आणि आपल्याला नेमकं कळत नाही, अरे माझं ध्यान लागलं की नाही, एखाद्या गोष्टीमध्ये मी ध्यानात आहे तर खरंच हे माझं ध्यान लागलं की नाही. आपल्याला काही काही असं वाटतं की खूप छान झालं, खूप छान झालं. ते छान असतं, नाही अशातला प्रकार नाही, पण त्याची पलीकडे अजून थोडं जायचं असतं. त्या गोष्टीचं भान ठेवायचं की हे मी नाही. जोपर्यंत शब्द आहे तोपर्यंत ती शेवटची समाधी अवस्था नाही. ठीक आहे, हा या गोष्टीचा अनुभव घेतला असेल की क्रिया झाल्यानंतर, लॉंग क्रिया करतो तेव्हा असं जाणवतं की अस्तित्व नाही आहे, सगळं ऐकू येतं आहे पण माझ्या मनात काहीच नाही, निशब्द आहे आणि झोपलो पण नाही आहे. ती जी अवस्था असते ती समाधी अवस्था. चला थांबूया, पुन्हा भेटू मध्ये आठवड्यात केव्हा तरी, उद्या परवाकडे. तोपर्यंत जय श्रीराम, जय गुरुदेव. काही प्रश्न असतील तर बघता येतील. तुम्हाला पाठवले होते प्रश्न, वाचू का पुन्हा एकदा? हा चालेल. साधकाने त्याच्या व्यवहारात आसपास येणाऱ्या अहंकारी माणसांशी कसं डील करावं, मग कसं वागावं, हा एक प्रश्न आहे. बरं, तर आजच बघितलं आपण ना, ही दोन गोष्टी आहेत. व्यवहार असला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जे सगळे आहे त्यांना एकाच भावनेतून बघायचं. ठीक आहे, मनाला त्रास होऊ द्यायचा नाही, हे पक्क साधायचं. बाकी ज्याच्याशी जसं वागायचं आहे व्यवहार हा साधायचा. तिथे काही अहंकारी असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, तर हा अहंकार त्यांचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत आपल्याला त्रासदायक होत नाही तोपर्यंत तो आपला प्रॉब्लेम नाही. एखाद्याला आपल्या स्वतःच्या ह्याच्यात राहायचं राहू दे, पण त्रास द्यायला लागला तर मग मात्र जे योग्य असेल व्यवहाराला ते करायचं, मात्र स्वतःला त्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही कुठल्याच गोष्टीचा. अनेकदा या सिच्युएशन येतात, संकटं येतात, सगळ्यांशी लढावं लागतं, सगळं करावं लागतं, पण आपला श्वास हा कायम स्थिर राहायला पाहिजे. आपला श्वास हा त्याचं मेजरिंग युनिट आहे. तुमचा श्वास कसा चालला त्याच्यावरून ठरवायचं मन अस्थिर आहे की स्थिर आहे. त्याला स्थिर ठेवायचं श्वासाला. त्याच्या अहंकाराशी कनेक्ट होऊन रिॲक्ट नाही व्हायचं. हां, रिॲक्ट नाही व्हायचं. त्याचा अहंकार त्याचा आहे, मला काय त्याच्याशी, त्याला मला त्रास द्यायला लागला तर मग बघायचं जे असेल ते परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यायचे. आणि त्या अणिमा गरिमा लगिमा सिद्धी आपण मला वाटतं कर्कटी राक्षसाच्या चुडालाच्या प्रकरणात, कारण तिला चुडालाला हे सगळं करून सिद्धी होते. मग ती जसं आपल्या नवऱ्याला बघायला जाते, उडून जाते ना, तर तिला ह्या सगळ्या सिद्धी आलेल्या असतात. रूप बदलण्याची सिद्धी असते, सगळं काही असतं. तर त्यांचं वर्णन तिथे आहे निर्वाण प्रकरणामध्ये. बाकी अजून कोणाला अशातही तुम्हाला विचारायचं काय आहे? आहे गादी ब्राह्मणाच्या कथेमध्ये हा शेवटचा आहे ना एकदम. रामा, निर्वेद विक्षेप रहित अशा जीवन मुक्तीचे सुख अनुभवायचे असेल तर सतत विचार मंथन करून आत्मनिष्ठ बुद्धीच्या सहाय्याने आत्मवस्तू आणि अनात्मा याचे पृथक्करण हे नाही समजत. अच्छा, पूर्वी आपला हा विषय झाला आहे आत्मा आणि अनात्मा. तर आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय? जे माझ्याशी संबंधित आहे ते आत्मा आणि माझ्याशी संबंधित नाही ते अनात्मा. आता याच्यामध्ये माझ्याशी संबंधित म्हटल्यानंतर पहिल्यांदा मी कोण हे ठरवता आलं पाहिजे. ओके, आणि मी जर तो परमात्मा स्वरूप आहे असं जर आपण म्हटलं तर मग त्याच्याशी संबंधित काहीच नाही आहे. म्हणजे ना पत्नी आहे, ना मुलं आहे, ना आई आहे, ना वडील आहे, ना कोणीच नाही. बरोबर आहे ना, व्यवहार आहे, वस्तू आहे, काहीच नाही, कारण त्यांचा त्या गोष्टींचा काही संबंधच नाही. हा सगळा भास आहे. त्याच्यामुळे आत्मवस्तू काय आहे हे कळलं पाहिजे. तर आत्मवस्तू ही ज्याला अस्पृश्य आहे, ज्याचा कुठलाही स्पर्श नाही, जी अजन्म आहे, कधी जन्म झाला नाही, जे कधी संपणार नाही, अनादि अनंत, असं ते आत्मा आहे. मग बाकी जे काही उरतं ते अनात्मच आहे. त्याच्याशिवाय हा भेद जर करता आला तर माणूस त्या अनात्म वस्तूंशी जोडला जाणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हां, नमस्कार सर. नमस्कार. मला तेच विचारायचं होतं, आत्मा आणि अनात्मा विचार म्हणजे काय? अच्छा, मग आता सांग. 229 पानावर तपस्येने आणि शास्त्रातून केलेल्या आचरणामुळे त्याच्या अंतःकरणात आत्मा आणि अनात्मा विचार सुरू झाला. हां, 229 पान, 329 वर केस. 329. हां
हा मग तेच सांगितलं मी आता, आत्मा आणि अनात्मा म्हणजे मी माझं स्वरूप काय आहे, माझ्याशी असलेल्या कुठल्या गोष्टी काय, हे सगळं. आता उत्तर दिलं, ऐकलं ना तुम्ही ते की नाही? ऐकलं तेच विचारायचं होतं तुम्हाला. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री. बरं, अजून काही प्रश्न कोणाला? ठीक आहे, चला थांबायचं विद्याधरजी. पुरोहितला काही प्रश्न? हां, अनम्यूट करा स्वतः. हरिओम सर, जो आत्मा, सॉरी, अनम्यूट करिए प्लीज अपने आप को. हरिओम सर. हरिओम. सर, ये जो आत्मा अनात्मा है, ये शायद मेरा मिस हुआ पहले, तो इसमें एक्चुअली आपने बोला जो आत्मा है वो तो आत्मा जैसा है, मतलब उसका कोई अस्तित्व नहीं है, जो मुझसे डिस्क्रिप्शन चाहिए, मतलब मुझे, मैं ऐसा चाह रही हूँ, थोड़ा और समझाइए डिटेल में, या कोई एग्जांपल. नहीं, ये हमारे स्वरूप से एसोसिएटेड है. मैं कौन हूँ, ये सारा योग वशिष्ठ उसी के ऊपर है. सारी समस्या क्यों आती है, अभी एक गादी ब्राह्मण की भी कथा देखी हमने, उसमें भी वही बताया गया ना. भगवान विष्णु ने गादी ब्राह्मण को उत्तर क्या दिया, ये जो सारा तुमने माया का खेल दिखा, क्यों देखा? क्योंकि अपने आप को तुमने वो आत्मा से, आत्म तत्व से अलग समझा. जैसे आत्म तत्व से अलग समझा, मतलब तुमने समझा कि तुम कुछ हो, फिर तुम्हारा जो भी भावनाएं आती थी वो सब उसमें रिफ्लेक्ट हो गई. फिर तुमने अपने आप को किसी परिवार का मेंबर समझा, कुछ समझा, उसके बाद राजा समझा. ये सब कुछ जो हुआ, तो उसके पीछे अज्ञान था. ज्ञान क्या है, मैं कुछ तो हूँ, कौन हूँ, वो जब हम पता चल जाता है तो ज्ञान. तब तक अज्ञान में, और इस अज्ञान के साथ जब रहते हैं तो फिर ये सारी भावनाएं आती हैं कि ये मेरा है, मेरा परिवार है, मेरे रिलेटिव्स हैं. वो अज्ञान हो गया और आदमी उसमें फंस जाता है. तो वो जो विचार होना चाहिए कि सच में इस दुनिया में क्या है. उदालक के इसमें तो ये यहाँ तक आ गया कि मेरा मन, मेरा शरीर, मेरे सेंसेस ना, मेरा अहंकार, ये भी मैं हूँ कि नहीं हूँ. राइट, ये मतलब आजू बाजू का तो छोड़िए, अपने अस्तित्व के जो 7 स्तर है उसमें भी वही आता है कि अरे मैं कुछ हूँ, तो कौन हूँ? शरीर हूँ, इंद्रिय हूँ, मन हूँ, बुद्धि हूँ, अहंकार हूँ, क्या हूँ? तो कुछ भी नहीं है. तो आत्मा भाव वही है कि मैं आत्मा हूँ, मतलब आत्मा से एसोसिएटेड ये कुछ है कि आत्मा का पार्ट है क्या? नहीं, ये सारे अनात्मा का भाग होते हैं. वो विचार था. मतलब आत्मा मतलब कि अज्ञान, और आत्मा भाव में ही जीना है, मतलब कि मैं कुछ हूँ, मतलब ऐसा. हाँ, सारी बातों से अछूत रहें. नहीं तो फिर दुनिया में जितना होता है ना वो सब अपने आप को जोड़ लेते हैं. जैसे क्या कहते हैं उसको, किसी ने ढंग से काम नहीं किया, उल्टा सीधा कुछ बोल दिया, तो अरे ये मेरा होके भी मुझे इस तरह से कैसे बोल सकता है, ऐसा लग जाता है हमको ना. तो हमने, क्योंकि उसको हमने अपना समझा है. ईगो का होता है ना, रिक्शा वाले को आप बोलो कहीं चलने के लिए, वो 20 रुपये ज़्यादा मांगेगा, तो वहाँ पे ईगो हर्ट होता है, लेकिन मान लेते हैं, कुछ बोलते नहीं, सुन लेते हैं. घर वाले ने कुछ इधर उधर बोल दिया तो ईगो ज़्यादा हर्ट होता है, क्योंकि अपना है ना. तो अपना छोड़ दीजिए, कुछ ईगो वगैरह हर्ट नहीं होता. सर, इसका ये विशिष्ट का एक एक्सपीरियंस है जो मेरा पिछले 1.5 महीने में हुआ. वहाँ पे मतलब ऐसी बड़ी विपरीत परिस्थितियाँ थी, तो मैं खुद इन्वॉल्व हो गई उसमें. मतलब मैंने अपने आप को भी, ऐसे दोनों पार्टी दुर्योधन ही है वैसा टाइप का हो गया था. और फिर जब मैं वापस यहाँ पे आई, फिर मेरे सेशन स्टार्ट हुए, फिर रीडिंग स्टार्ट हुई, तो अब मुझे ऐसे समझ में आया कि मैंने ऐसा किया ही क्यों. और अब मैं वापस मतलब ऐसे बैक आ गई हूँ, और मुझे लग रहा है कि नहीं, डेविड वो कुछ अपना था नहीं, और जो मुझे ऐसा करना ही नहीं था. पर अब पश्चाताप स्वरूप मुझे ऐसा लगता है कि क्या मुझे सॉरी होना चाहिए, या मुंह से सॉरी बोल देना चाहिए. भले मतलब हालांकि वो हक ही था, मतलब एग्जैक्टली महाभारत टाइप का ही हो रहा था वहाँ पे सब कुछ. तो मुझे ऐसा, मैं ये कंफ्यूजन में चली थी कि क्या मुझे सॉरी होना चाहिए क्या वहाँ जाके स्पष्ट. क्योंकि गिव अप वाली चीज तो यदि कर लो तो फिर मुझे ऐसा क्वेश्चन आता है कि क्या अर्जुन वाला नैराश्य तो नहीं है ये मेरा, कि मैं तो गिव अप कर रही हूँ कि अरे वो लोग तो मेरे अपने हैं. और यदि मैं सॉरी नहीं होने के लिए प्लान करती हूँ तो मुझे लगता है कि पर वहाँ पे मेरा इनकार है. तो मैं पिछले कई दिनों से इसमें बड़ी दुविधा में हूँ कि मुझे क्या करना चाहिए. मतलब वो जो मैंने किया, वो गुस्सा दिखाना, वो सब एक गलत कदम था, पर वो चीजें जरूरी भी थी ऑन द स्पॉट. तो मुझे समझ में नहीं आ रहा है कि अभी फिर से अगर वैसी स्थिति क्रिएट होती है या मैं वहाँ जाती हूँ, तो फिर मुझे सॉरी होना है या नहीं होना है, बड़ी दुविधा में हूँ.
कि देखिए, अपने आप को रिग्रेट में मत डालिए। अगर गलती हुई तो हुई है, उसको सुधारना है तो सुधारने की कोशिश करिए। अगर किसी को आपको लगता है कि थोड़ा प्यार से सॉरी बोल के प्रॉब्लम सॉल्व हो सकता है तो होने दीजिए, उसमें भी कोई अहंकार नहीं होना चाहिए। लेकिन अगर हमने किसी के सामने कुछ माफ़ी मांगी या कुछ किया और उसका कोई गलत फ़ायदा उठाने वाला है तो वो भी देखिए कि जो सही होना चाहिए वो होना चाहिए। मतलब अर्जुन ने भी पितामह भीष्म पे बाण चलाते हुए कहा था कि मुझे क्षमा करिए, मैं आपके ऊपर बाण चला रहा हूँ, लेकिन अभी धर्म युद्ध है तो करना पड़ेगा। तो किसी के प्रति कोई हमारे मन में गुस्सा नहीं होना चाहिए, कंपैशन होनी चाहिए कि सामने वाला कुछ कर रहा है तो अज्ञान की वजह से गलत कर रहा है। व्यवहार के लिए हमें जो सही है वो करना पड़ेगा, अपने मन को शांत। ओके, धन्यवाद। ठीक है। आणखी कोण आहे? भाग्यश्री जोशी, अनम्यूट करा. सर, हा बोला. ते 316 पानावरती सरोवराच्या पाण्यामध्ये दर्भ फिरवीत अधवर्षण करीत असलेला गादी ब्राह्मण त्या दीर्घ स्वप्नातून जागा झाला. ते अधवर्षणचा अर्थ नाही समजला. अगमर्षण हा संध्येतला एक प्रकार आहे. सूर्याला आहुती दिल्यानंतर, आहुती म्हणजे त्याला अर्घ्य दिल्यानंतर मग तो एक प्रकारचा मंत्र आणि हे त्याचा भाग आहे तो, बाकी काही नाही. अगमर्षण मंत्र असतो, संध्येमध्ये येतो तो. त्याला जास्त लक्ष नका देऊ त्याच्यामध्ये, त्याच्या मागे जास्त लक्ष देऊ नका. संध्या करता, संध्यावंदन करता त्याचा भाग येतो. थँक्यू. थँक्यू. चला थांबूया, ऑलरेडी बराच लेट झालाय. बरं, आपला विद्याधरजी सगळ्यांना सांगा, आपला कोर्स सुरू होत आहे मंगळवारपासून संध्याकाळी 6:30 ते 8:30. कमीत कमी 2 लोकांना फोन करून सांगायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. ठीक आहे, ज्यांना शक्य आहे त्यांना करायचं, रिपीटही करता येईल. चला, सगळ्या ग्रुपमध्ये मी पाठवलेला आहे मेसेज. बरं. सगळ्यांना आठवण पण केलेलं आहे की ज्यांनी आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांना कोर्स त्याच्यावर माझा कोर्स झालेला आहे. ज्यांचा झालेला नाही त्यांनी नक्की ऑनलाईन घरी बसल्या बसल्या आहे सगळ्यांनी केला. ऑलरेडी सगळ्यांना आठवण पण सगळ्या मेसेज, सगळ्या 25-26 ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला आहे. काही लोकांचे फोन येत आहेत. आता या जे बोलत त्यांनाही करायचं आहे, त्यांनाही करायचं. असं बरेच फोन पण येत आहेत. ठीक आहे, चला. बऱ्यापैकी 50% पेक्षा लोकांचे कोण झाले, 40-50% आपल्या ग्रुपने असं नाही की त्यांनी अजून केलेलं नाही. त्यांनी सगळ्यांनी करावा. सुदर्शन क्रिया आहे काय आहे, त्याची बेनिफिट आहे, अनुभव आहे, आपण प्रत्येक वेळेस सांगतोय. बाकी सगळ्यांनी नक्की हा कोर्स करा. हो, हे अनुभव घेण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे आपण नुसतं वाचतो, शिकतो, पण ते थोडंसं प्रॅक्टिसही केली गेली पाहिजे त्याची. त्यासाठी हा एक मार्ग चांगला आहे. चालेल, ठीक आहे, भेटू आपण. जय गुरु. जय श्रीराम. जय गुरु. खूप छान.